आजच्या स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, धावपळीच्या आयुष्यात तरुण पिढीसमोर अनेक प्रश्न आभासून उभे आहेत. प्रेमसंबंधातून होणारे गैरसमज, नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, करिअरची चिंता, पालकांशी दिवसेंदिवस असलेले नातेसंबंध, दुरावणारा संवाद टिकवण्याचं आवाहन यामुळे पालक व युवकांमधील दरीही वाढत आहे. यासाठी आवश्यक आहे ती युवकांमध्ये व पालकांमध्ये सुसंवाद. याच विषयाचा धागा पकडून कोपरी, ठाणे पूर्व येथील वय वादळ विजांचं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये युवक, शिक्षक, पालकांनी सहभागी होऊन भावी पिढीसोबत सुसंवाद साधला आहे. साहित्यिक व कवी प्रवीण दवणे यांनी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं. यांच्या प्रभावी विचारसरणीतून भावी पिढीमधील प्रेमसंबंधातील गुंतागुंत, करिअरची चिंता, पालकांमधील सुसंवाद घडवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन आई चिखलादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट, रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आलं होतं. स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष वैशाली लांडगे, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे, पद्मजा पाटील, रुपाली पाटील, कुणाल पाटील यांनी या पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. आज जो हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे की प्रवीण दवणे सर हे खूप मोठे वक्ते आहेत आणि त्यांची वेळ आम्हाला मिळाली म्हणजे ते आमचं भाग्य समजतो. आम्ही युवा सेना व चिखलादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा चॅरिटेबल ट्रस्ट आणि रक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही कोपरी गावामध्ये हा एक उपक्रम घेतलेला आहे. आम्ही ह्या कार्यक्रमातून समाजाला किंवा जे तरुण वर्ग आहे जे कुठेतरी भटकत चाललेले आहेत त्यांना प्रवीण सरांच्या माध्यमातून आम्ही संबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पालकांमध्ये आणि युवकांमध्ये जे त्यांच्या पाल्यांमध्ये जे गॅप पडलेला आहे, संवादाचा गॅप, जो आज आपण जो गॅप भरून काढण्यासाठी मुलं इंटरनेटचा सहारा घेत आहेत आणि तासनतास त्या मोबाईलमध्ये व्यस्त झालेले असतात आणि आपल्या पालकांची व्यक्त होत नाही. तर तेच सरांनी आज संबोधलं आहे सगळ्यांना की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि आपले प्रश्न आपल्या पालकांशी मांडले पाहिजेत आणि आम्ही सकारात्मक दृष्टीने ह्याकडे बघतो की नक्कीच ह्या अशा कार्यक्रमांमुळे कुठे ना कुठेतरी युवा पिढी प्रेरित होईल आणि याचा जे आता हे काही दिवसांपूर्वी कोपरी गावामध्ये आणि इतर आपल्या ठाणे शहरामध्ये बरेचशा या घटना झालेल्या आहेत. त्या घटनांमुळे ह्या कार्यक्रमांचा फरक पडून ह्या घटना कुठेतरी थांबतील आणि आम्हाला हे कार्यक्रम घेतल्याचा कुठेतरी समाधान होईल आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल होईल. धन्यवाद. नमस्कार. आजचं जे व्याख्यान आम्ही विख्यात साहित्यिक, कवी, गीतकार प्राचार्य प्रवीण दवणे सरांचं जे व्याख्यान आम्ही आज इथे ठेवलेलं आहे त्यामागचा उद्देश आमचा इतकाच आहे की वयामध्ये आलेल्या मुलांचं जे आता सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे जे त्यांचा जे भविष्य आहे, त्यांचं जे ध्येय आहे त्यापासून कुठेतरी युवा पिढी भटकत चालली आहे. मला वाटतं आज आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांच्यावर शिक्षणाचं, करिअरचं खूप प्रेशर आहे. लहान वयात न समजलेल्या नातेसंबंधात ते अडकत चालले आहेत. तर मला असं वाटतं सकारात्मक संवाद जर आपण पालकांनी, शिक्षकांनी आणि आपण समाज म्हणून जर युवांशी ठेवला तर नक्कीच अशा अविचारी मानसिकतेपासून आपण युवांचं रक्षण करू शकतो. मला वाटतं आत्महत्या हा त्यांचा पर्याय फक्त मरण हवं आहे म्हणून ते घेत नाही आहे. तर मला वाटतं आपण दुसरा पर्याय त्यांच्यासाठी निर्माण केला पाहिजे आणि तो सकारात्मक संवादानेच होऊ शकतो. आणि मला असं वाटतं आज जे प्राचार्य प्रवीण दवणे इथे येऊन त्यांनी जे मार्गदर्शन पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना केलेलं आहे मला वाटतं त्यातून नक्कीच समाजाने चांगला धडा घेतला पाहिजे. नमस्कार. मी कुणाल भालचंद्र पाटील, अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान. हा कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचा होता कारण कोपरी गावात मागच्या 10 महिन्यामध्ये 2 घटना झाली ज्या मुलांचं वय 17 आणि 18 होतं. तर हे खूप जीवाला लागणारी घटना होती माझ्यासाठी. आज आम्ही जो कार्यक्रम केला आहे साहित्यिक प्रवीण दवणे सर यांच्याकडनं हा नक्कीच परिवर्तन घडेल असं मला वाटतं. प्रतिसाद तर तुम्ही आतमध्ये बघितलाच असेल. खूप छान प्रतिसाद आहे. पालकांचा समावेश भरपूर आहे. आज जो संवाद आहे जो मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जो स्पेस झालेला आहे तो कमी करण्यामध्ये आम्हाला यश येईल असं आम्हाला वाटतं.